सर्व अतिक्रमणधारकाला ग्रामपंचायत मार्फत नोटीस देऊन ते अतिक्रमण सगळे काढून घेतले. परंतु आता त्यातलं एक अतिक्रमण होतं ग्रामपंचायतच्या इमारतीवर. जी जुनी पंचायतीची इमारत होती त्या ठिकाणी त्या संबंधित 2-3 माणसं होती, त्यांनी गावातल्या दुकान मांडून ती चालू होतं. आता आम्ही त्यांचं अतिक्रमण काढून त्यांना त्यातून बाहेर काढले. पण आता ती इमारत पाडायची, इमारत शासकीय असल्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी निर्लेखन करून शासनाची परवानगी घेऊनच ती इमारत पाडावी लागेल. आता फक्त अतिक्रमण काढण्याच्या बाबतीत तेवढं राहिलेलं आहे. ते प्रस्तावित केलेलं आहे मी. ते झाला विषय असा, रस्ते घरे गेलेत खाली, रस्ते आले वर. आम्ही आता ग्रामपंचायत शक्यतो कोणत्याही रस्त्याचं आणि नालीचं काम करत असताना 2 मिनिटं आम्ही कोणतंही इथून पुढे किंवा यापूर्वी 2 वर्ष झालं ग्रामपंचायत मार्फत कोणतंही काम करत असताना सिमेंट रस्ता आणि नाली प्रस्तावित करतो आणि नाली अंडरग्राऊंड नाली करतो. गावामध्ये या 2-3 वर्षात जेवढे रस्ते झाले किंवा जेवढ्या नाल्या झाल्या तेवढ्या सगळ्या अंडरग्राऊंड आहे. नाही बोलते ती चुकीचं नाही, खरं आहे. परंतु आम्ही आतापर्यंत सुधारणा केली आणि इथून पुढे आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही लिखी आमचं त्या कुठं करायचंय आम्ही त्याचं नियोजन करून ग्रामपंचायत आणि करून घेऊ. मग हो पण पैसे पाहिजेत ना, सगळं काय ग्रामपंचायत करणार आहे का? बजेट आल्यावर करून घेऊ आम्ही, करून घेतो. तात्पुरतं जे काही तुमचं हे जर झालं तर एखादं शोषखड्डा टाका किंवा तिथे जे पाणी साचते मध्ये तसं तर काही नियोजन करून द्या त्यांना. करून घेऊ. आणि बस आहे एक जणांचं म्हणजे गावामध्ये पाण्याचा पहिल्यापासूनच प्रॉब्लेम येतो की मार्च संपला एप्रिल मे मध्ये पाणी चौकडच कमी येतं. मग पाण्याची सोय म्हणजे गावात रानातल्या एक जणाच्या विहिरीतून पाणी गावात आलंय मान्य आहे, 1 दिवस 2 दिवस आड करून भेटतं, 5-5 भाकरी बारी नंबरनं भेटतं. पण ती पाणी पिण्यायोग्य नाही, खडून पाणी येतं. मग असं पाणी पिऊन माणसानं कसं व्हायचं? मग ती पिण्याच्या पाण्याची तरी सोय त्याला फिल्टर म्हणा काय म्हणा विहिरीचं आणि दुसरी गोष्ट खगंदारी मुक्त करायचं. दोन्ही साईडला थोडं तरी का म्हणा घाण आहेच, कचरा असतेच पडल्याला. सगळ्यांना सांगितलेलं ते कचरा टाकू नका करू नका, पण टाकतातच. पण त्याचं पण काहीतरी थोडं नियोजन. आणि बस आणि रस्ता मात्र मेन आहे बघा गावाचा. दोन्ही बी साईडला रस्ता खराब झालेला आहे, गाड्या जाण्या येण्याचं नाही. स्वतः 2 पायऱ्या चालायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम येते. रस्ता खूप खराब आहे त्यांचा. कोणत्याही कसं एक्सप्लेन करते तसंच रस्ता आहे त्यांच्या गावाचा. हा म्हणजे तसंच आहे. परवा गेले मी त्या गावात. हा रस्त्याचा एक भाग आहे.